तर आज आपण गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये आणि तिथे प्रस्तुत आकर्षक बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ म्हणजेच आपले लाडके जग्गू दादा आणि तिथे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या फेमस प्रो कबड्डी प्लेयर्सला पण भेटलो. तर का म्हणता नागपूरची बुट्टे हो, मी तुमच्या देश ब्लॉगर. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सायंकाळी 6 वाजतापासून. मग मी दररोज प्रमाणे डायरेक्ट निघालो आपल्या ग्राउंडवर जाण्यासाठी. ग्राउंडवर जेव्हा पडलं तर कोणी आलंच नव्हतं. मग मी आपल्या मोठ्यासोबत डायरेक्ट निघालो कोराडी जाण्यासाठी, कारण की आपल्या कोराडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र चषक कबड्डी टुर्नामेंट चालू आहे. मग आम्ही थोड्याच वेळामध्ये डायरेक्ट पोहोचलो कोराडीमध्ये. तिथे जेव्हा पडलं तर मस्त मॅचेस वगैरे चालू होत्या कबड्डीचे आणि पब्लिक तर तुम्ही पाहू शकता डायरेक्ट हजारोनं पब्लिक होती तिथे. मग आम्ही थोड्या वेळ मॅचेस वगैरे बघितल्या आणि या मॅच मध्ये प्रो कबड्डी प्लेअर म्हणजेच आकाशदादा पिकल मुंडे होता आणि इथे सगळ्याच टीम मध्ये प्रो कबड्डी प्लेयर्स खेळत होते. अभि हा मल्ले दादा का करता इथं पडला 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 रे. मग आपण थोड्या वेळ मॅच वगैरे बघितल्या आणि डायरेक्ट निघालो आपण काहीतरी खासाठी, कारण आपल्याला खूप जोरात भूक लागली होती. सगळ्यात पहिले तर आपण मस्त गरम गरम चाय पिला. चाय पिऊन झाल्याबरोबरच आपण एक प्लेट भेल पण घेऊन टाकली. मग भेल वगैरे खाऊन झाल्याबरोबरच आपल्याला दिसला फटाका शो आणि फटाका शो एवढा खतरनाक होता बापरे बाप. मग फटाका शो पाहून झाल्याबरोबरच आपण डायरेक्ट गेलो अंदर आणि अंदर जाऊन पडलं तर मस्त जॅकीदार शॉप आले होते, म्हणजे आपले बॉलिवूडचे स्टार आपले लाडके जग्गू दादा. आणि आपले जग्गू दादा आपल्या नागपूरच्या पब्लिकला काय म्हणते तर तुम्ही ऐकूनच घ्या. खोपड़ी ठंडा, हाथ पैर गरम, पेट नरम, पूरा गेम उसी में है. समझ गया ना लोग. मग आपल्याला आपल्या मुंबईकडून खेळणारा पंकज दादा मोहिते दिसून येते. मग थोड्याच वेळामध्ये आपल्या पुणे सिटीकडून खेळणारे 2 प्रोचे प्लेअर दिसून येते, म्हणजे तेजस दादा पाटील आणि अजित दादा चव्हाण. मला तर यकीनच नव्हतं होत की माझ्यासमोर एवढे प्रोचे प्लेअर उभे आहे म्हणून. आणि आपला अजित दादा चव्हाणले बॉडीगार्ड म्हणून आपला मल्ले दादा प्रोटेक्ट करत होता. मग आपल्या गर्ल्स मध्ये नागपूर सिटी वर्सेस मुंबई उपनगर आणि बॉईज मध्ये नागपूर ग्रामीण वर्सेस पुणे सिटीच्या मॅच लागून जाते. पण हे दोनही मॅच कोणत्या तरी कारणामुळे मॅच कॅन्सल होऊन जाते. तर आजसाठी एवढेच आपण भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लवकरात लवकर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. नाही ते कोण कोण आलो तर कमेंट मध्ये नक्की सांगा बरं.